हॅलो फ्रेंड, मा की रसोईमध्ये आपले खूप खूप स्वागत आहे. आज मी तुम्हाला गॅसवर कांदा भाजून तो काही वांग्याची भाजी करून दाखवणार आहे. मी वांगे चिरून घेतलेत. वांगे देठ टाकून चिरायचे, म्हणजे कुठे किडके येते आहेत का जास्त लक्षात येते. देठ टाकून नाही चिरले तर ती किडके येते लक्षात येत नाही बरं का, ह्याच्यात आळी असते. आता ह्याच्यासाठी लागणारे साहित्य, थोडं खोबरं घेतले मी. खोबरं थोडंच टाकणार आहे. भाजी आपल्याकडे आहे त्या प्रमाणात टाकायचं, जशी करायची तशी. मी 2-3 माणसासाठी करायचे. हे लसूण आहे, हे शेंगदाणे येतं आणि ही कोथिंबीर आहे. हे कोथिंबीर चिरून ह्या पेस्टमध्ये टाकायची आणि परत वरतून कोथिंबीर टाकायची, म्हणजे ही भाजी खूप छान लागते. हे मी वांगे काळे पडू नये म्हणून मिठाच्या पाण्यात ठेवले. थोडा मीठ टाकलं त्याच्यामध्ये, मिठाच्या पाण्यात ठेवले वांगे. आता हे कांदे भाजून घेते चांगले. गॅस जास्त केला तर कांदा आतून भाजत नाही, म्हणून मी बारीक गॅसवर भाजायचं आणि वरचं मागचे पुढचे देठ काढून भाजायचं बरं का. हो का, मी मागचे पुढचे देठ काढून भाजले. सोलून त्याला स्वच्छ धुवायचं आणि धुवून त्याची पेस्ट करायची परत मग भाजीमध्ये टाकायला आपल्याला. आता ह्या वांग्यामध्ये मसाला भरायचा आहे पूर्ण मिक्सरमधून काढून. आता हे वांगे स्वच्छ करून घेते एकदा धुवून आणि त्याच्यामध्ये मसाला भरते. फोडणी टाकताना तुम्हाला दाखवते. फोडणी मी कुकरमध्ये टाकणार आहे, लवकर शिजते. आता हे बघा, तेल ठेवले तर इथं कांदे भाजायचे. तर त्याच्यामध्ये ना मी खोबरं भाजून घेतो. खोबरं भाजत आले की लसूण टाकायचं. लसूण भाजला की कोथिंबीर टाकायची. जास्त भाजायचं नाही, किंचित भाजायचं. गॅस बारीक केलेला आहे. कांदा लहान गॅसवर भाजा, चांगला भाजतो. मोठ्या गॅसवर भाजला की ते जळून जाते, काळा होते. काळा झाल्यावर त्याचा भाजीमध्ये वास येते. आता हे काही खोबरं भाजले, त्याच्यामध्ये लसूण टाकते. लसूण भाजले. आता ह्याच्यामध्ये कोथिंबीर टाकते. कोथिंबीर पण चांगली भाजून घ्या. स्वाद चांगला आहे, ते सुगंध चांगला आहे आणि टेस्ट खूप मस्त येते भाजीला. आता ह्याचा कांदे भाजायला चांगले. कांद्याला थोडा उशीर लागतो बरं का भाजायला. आता ह्याच्यामध्ये शेंगदाणे टाकते. हे माझ्या खारमुऱ्या शिल्लक राहिल्या होत्या ते बरं का, म्हणून मी कमी भाजणार आहे. पावसाने सादळल्यासारख्या झाले, ते टाकून द्यायच्यापेक्षा भाजीत टाकायची. आता हे सगळं भाजल्यावर गार होऊ द्यायचं चांगलं आणि गार झाल्यानंतर मिक्सरमधून काढायचं. कांदा वगैरे छान सोलून घ्यायचा कांदा भाजल्याला आणि ह्याच्यामध्ये घालून याची पेस्ट तयार करायची. कांदा छान भाजायला आहे. भाजत पण आलाय. एक कांदा राहिलाय म्हणून हे सगळे कांदे भाजायची वेळ आली मला. आता हे एक कांदा राहिलाय भाजायचा, इकडून ठेवते. छान भाजले कांदे. आता हे कांदे भाजले की ह्याला गार करते, ह्याला सोलून घेते पेस्टमध्ये, तुकडे मिक्स करते आणि ह्याची सगळी पेस्ट तयार करते. आता कांदा चांगला सोलून ठेचून घेतलाय. धुवू नका कांदा, कांद्याची टेस्ट सगळी जाती बरं का धुतल्या भाजले. आता हे कढई गरम ठेवते आणि ह्याच्यामध्ये मी फोडणी घेणार आहे. फोडणी घेऊन मी कुकरमध्ये ठेवणार आहे शिजायला, लवकर शिजते. आता ह्याची पेस्ट करते आणि फोडणी घेऊन भरून परत कुकरमध्ये शिजायला ठेवते. आता हे बघा, फोडणी न देता मी हे सगळा मसाला मीठ टाकलाय. मिरची आणि काळा मसाला टाकला नाही. काळा मसाला आणि मिरची मी फोडणीमध्ये टाकणार आहे. हे अगोदर शिजवून घेते आणि नंतर ह्याला फोडणी देते. ह्याच्यामध्ये पाणी थोडंच टाकलंय, आणखीन थोडं टाकणार आहे का तर वांगे शिजावे लागतील ना. आता मी हे कुकरमध्ये ठेवणार आहे बघा. असं हे भात आहे, हे भाजी. आता ना भाजी चांगली शिजली आहे काय, ते ठेवली भाजी. आणि वांगी कुकरमध्ये शिजल्यानं टेस्ट खूप छान येते बरं तिची. बाहेर शिजायला उशीर पण लागते, गॅस पण आपला तेवढा जळते. आता बघा, मी हे तुम्हाला म्हणलं ना मी मसाला फोडणी टाकून ठेवते म्हणून. ह्याच्यामध्ये धने जिरे पावडर टाकले, मिरची टाकली आणि काळा मसाला टाकला. आता हे तेल गरम झालं की ह्याच्यामध्ये घालून मी मिक्स करून ठेवते. आपल्याला भाजीमध्ये घालताना सोपं जाते. असं ठेवायचं ह्याच्यामध्ये. आता मिक्स करायचं चमच्याने चांगलं आणि ठेवून टाकायचं.
आता बघा मी फोडणी द्यायली, भाजीची फोडणी द्यायली मी आता तुम्हाला दाखवायला. माझ्याकडे मिरची कमी खाते बरं का, आणि माझ्याकडून अशी भाजीमध्ये वरून मिरची टाकलेली आवडत नाही, म्हणून मी अशी फोडणी देऊन मिरची ठेवते. आणि परत त्याला असं चमच्याने हलवायचं आणि घरामध्ये ठेवून टाकायचं. आपल्या ज्यावेळेस आपल्याला भाजीमध्ये टाकायची, फिकी भाजी काढायची, तर फिकी भाजी काढायची आणि त्याच्यामध्ये नंतर ही मिरची अशी टाकून द्यायची, म्हणजे भाजी चांगली लागते. त्या भाजीमध्ये मिरची टाकली की भाजीची मिरची चरचर करते, ते शिजलेली नसते. आता हे कणी फोडणीमध्ये चांगली शिजवून निघते. आता ह्याच्यामध्ये मोहरी टाकली, जिरे टाकलेत. आता ह्याच्यात कोथिंबीर टाकावी लागते फोडणीमध्ये, मी विसरली घ्यायची, माझ्याकडे द्यायला कोणी नाही. आता मी हे चांगली फोडणी आली की ह्याच्यामध्ये मसाला टाकणार आहे. अगोदर मसाला पण थोडाच टाकणार आहे बरं, माझ्याकडे तिखट खात नाही. मसाला टाकला, मिरची टाकली. तुम्हाला जर असं फोडणी काढायची नसली तर मसाला मिरची अशी फोडणीमध्ये टाकून चटणीशी त्याच्यामध्ये आपण भाजी टाकायची, नाहीतर ते मसाला मिरची जळून जाते बरं का. अशी भाजी टाकायची, एखाद्या वेळेस डोळ्यात दूध जाते बरं का, खूप सावधगिरीने करायचं हे काम, नाहीतर झटका पण येते आणि पोळतं. माझ्या जरी मसाला वांग्याची भाजी तुम्हाला आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी ही भाजी कशी वाटली. पोळी बरोबर, भाकरी बरोबर, बाजरीच्या भाकरी बरोबर, नाचणीच्या भाकरी बरोबर, भाताबरोबर, कशाबरोबर पण खावा. तुम्हाला सुकी करायची असेल सुकी करा, जो ह्याच्यामध्ये रस्सा करायचा असला तर रस्सा करा. रस्सा जर करायचा असला तर थोडं बेसन भाजून टाका, खूप टेस्ट छान येते. फोडणीमध्ये बेसन भाजायचं बरं का. तुम्हाला फोडणीमध्ये बेसन भाजणं होत नसलं तर एका डब्यामध्ये बेसन भाजून ठेवायचं, न तेल टाकता. खूप छान होती बरं का रस्सा भाजी, टेस्टी होती बेसनाच्या भाजीनं. नाहीतर मग तुम्ही उडदाची डाळ सुकायला घाला धुवून, आणि ती भाजून दळून आणा, त्याचा सुद्धा रस्सा करताना उपयोग खूप छान होते आणि खूप सांबरसारखी त्याला टेस्ट येते बरं का. माझी जरी रस्सा भाजी आवडली असेल तर सबस्क्राईब करा, लाईक करा, बेल आयकॉन क्लिक करून कमेंटमध्ये मला सांगा की तुम्हाला माझी वांग्याची रस्सा भाजी कशी वाटली. कुकरमध्ये शिजवल्यावर वेळ वाचते. धन्यवाद. आज मग आपण वांग्याची रस्सा भाजी तयार करून घेऊ. जास्त तिखट नाही आहे, हे वरून तिखट मस्त मी तेलामध्ये टाकले म्हणून तसं दिसायला. माझी ही भाजी फिकी आहे बरं का. धन्यवाद.